हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काल आमच्याकडे पाऊससुद्धा खूप पडलेला आहे आणि मळबट पण होतं सकाळी, पण आत्ता बऱ्यापैकी ऊन आलेलं आहे. रात्री पण थोडा पडला, परत संध्याकाळी पण थोडा पडला आणि आत्ता त्याचे जे दिवस आहेत पावसाचे ते पण जवळ आलेले आहेत आणि कामाला पण तेवढाच वेग आलेला आहे. छोटी-मोठी जी कामं आता राहिलेली आहेत, ती पण करायची चालू झालेली आहेत. जी मोठी कामं होती म्हणजेच काय, तर घरातली जी काही सुकवाणं, वाळवणं, परत आपली जी काही पाटी लागणारी आहेत ती मग ते सगळे कामं झालेले. पण छोटी-मोठी कामं आहेत ती अजून बाकी आहेत आपल्याकडची. त्याच्यामुळे पावसाचे जे काही दिवस आहेत ते जवळ आलेले आहेत. त्याच्यामुळे एकदम वेग आहे कामांनासुद्धा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जे आपण साठे घातलेले होते कलमी आंब्यांचे, ते आता सुकून एकदम रेडी आहेत. तर चला आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ते जे साठे आहेत मी तुम्हाला बोलली होती की 3 ते 4 ऊन आपण छानपैकी लावणार आहोत आणि मस्तपैकी ओलसर नाही राहिले पाहिजे साठे. साठे आहेत ना एकदम सुकून असे खटखटीत झाले पाहिजेत आणि ओलसर जर राहिली तर ना मग आपण बाहेर वगैरे ठेवतो मग खराब होण्याचे चान्सेस जास्ती असतात. त्याच्यामुळे पूर्ण छानपैकी सुकायला पाहिजे तसं ऊन लावायचं. आणि यंदा कोकणामध्ये जे आंबे आपण विकत वगैरे घेतले म्हणजे सगळ्यांनीच आंबे घेतले असेल विकत, ते ना खराब झाले. खूप म्हणजे खूप खराब झाले. हीट पण खूप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आंबे काढले जे आंबे वगैरे जे काढतात ते सगळेच काही आंबे प्रॉपर जून नसतात. काही आंबे कोवळेसुद्धा असतात किंवा आंब्यांवरती पण वेगवेगळ्या प्रकारची फवारणी केल्यामुळे पण आंबे कुजले वगैरे पण जातात. पण गरमी खूप असल्यामुळे ना आंबे यंदा खूप म्हणजे खूप कुजले, काय कळालंच नाही. आपण पण घेतले होते. आपण शेकड्यावरती वगैरे आंबे घेतले होते. एक एप्रिलच्या एंडिंग नंतर मग ना आंबे डझनवरती घेतात, पण जास्तीत जास्त शेकड्यांवरती पण आंबे मिळतात आपले कलमी आंबे. तर ते जे आंबे आहेत ना ते आपण पण घेतलेले होते. पण बरेचसे जे आंबे आहेत ते कुसून गेले. म्हणजे जो देठावरचा जो काही भाग आहे ना तो खूप खराब होऊन गेलेला आहे. असे रोज आपण 2, 4, 5 असे आंबे रोज डेली आपण त्यातले कुसलेले बाहेर काढतोय. तर ठीक आहे, फळ आहे, कुसणारच, पण त्याचे जे काही म्हणजे प्रमाण जे आहे ना कुसण्याचं ते फार आहे. तर विकतचे आंबे आपण घेतले त्याच्यामुळे आपण काय जास्त काय बोलणार नाही त्यांना. तर ठीक आहे, होतं असं. तर चला तुम्हाला मी साठे दाखवते. एकदम सुकलेले आहेत, छानपैकी रेडी झालेले आहेत. आता आपण परत घातले तर घालू पण, कारण की थोडे आंबे आहेत तर आपण घालू शकतो. पण ऊन पाहिजे तसं नाही आहे, कडक असं ऊन. पाऊस पण पडला त्याच्यामुळे आता पण क्लायमेट ठीक आहे. पण बघूया, जर वाटलं तर आपण घालूसुद्धा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपले जे साठे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आपण कलमी आंब्यांचे घातलेले होते साठे, तर एकदम सुकलेले आहेत. आता ते आपण कसे बाहेर ठेवणार, फ्रीजमध्ये ठेवणार ते पण मी तुम्हाला सांगते. आणि ह्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त साठे घातले जातात. आता दुसरी गोष्ट मी अजून एक तुम्हाला सांगते, जी कोकणामध्ये बऱ्यापैकी ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगते. आता जो काही आमरस वगैरे ते ठेवतात साठवून, म्हणजे प्रक्रिया करून आमरसचा वगैरे बिझनेस वगैरे केला जातो. तर त्याच्यामध्ये जो काही आमरस वगैरे राहतो ना, तर त्याचेसुद्धा साठे केले जातात. जो त्याला काय म्हणतात, पल्प म्हणतात. तर जो पल्प आहे ना, त्याचंसुद्धा साठे बनवतात. म्हणजे गेल्या वर्षीचा जरी पल्प असेल ना, तरी यंदा आपण तो कढवून वगैरे त्याचे वगैरे साठे घातले जातात. तर हे अशा पण जो काही प्रकार आहे तो करून पण साठे घातले जातात, जेणेकरून आंबे असतील नसतील आपण सांगू शकत नाही. कसं माहिती आहे का, आंब्यांचं कसं असतं, एक वर्ष आंबे खूप लागले तर दुसऱ्या वर्षी त्याचं लागायचं जे प्रमाण आहे ते कमी येतं. त्याच्यामुळे हा जो आमरस वगैरे करून ठेवतात ना, त्याचेसुद्धा हे साठे घालता येतात. तर चला, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. असे बरेच जण करतातसुद्धा. जो काही आमरस असतो केलेला, ज्यांचा व्यवसाय तो आमरस परत मग अशा पद्धतीने वापरून त्याचे साठे बनवले जातात. तर चला मी तुम्हाला दाखवते आपले जे साठे बनवलेत ते. तर चला. तर हे बघा आपले साठे मस्तपैकी सुकून एकदम छान तयार आहेत. आणि हे बघा एकदम सुकून मस्त तयार आहेत. तर इथे आपले 4 साठे आहेत. तर आपले असे जे साठे घातलेले आहेत ते एकदम तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता अजिबात तुम्हाला ओलसट वगैरे बघायला मिळणार नाहीत. एकदम छान सुकलेले आहेत. आपण ह्याला 4 उन्हं लावलेले आहेत, त्याच्यानंतरच हे छानपैकी सुकलेले आहेत. जर ऊन एकदम स्ट्राँग असेल, कडक असेल ना, तर 2 दिवसामध्ये पण साठे तयार होतात. तर अशा पद्धतीने आपले हे कलमी आंब्याचे जे काही साठे आहेत ते एकदम तयार आहेत. आणि याचा जो वास पण खूप छान येतो, ह्याला आंबा पोळी म्हणतात. आता आपली जी पोळी असते ती गोल असते, त्याचप्रमाणे आपण जे साठे वगैरे घालतो ते पण गोल असतात. तर त्याच्यामुळे त्याचं नाव हे असं आंबापोळी वगैरे आहे. तर आमच्याकडे जास्तीत जास्त साठे वगैरे म्हणतात. काही काही ठिकाणी आंबापोळी वगैरे पण
म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपले हे जे साटे आहेत ते एकदम तयार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपले साटे मस्त तयार झालेले आहेत. आता मी दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे जे साटे आहेत ते आपण कसे ठेवणार आहोत, काय ठेवणार आहोत, बाहेर ठेवणार आहोत, फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, ते आपण बघूया, मी तुम्हाला सांगते. तर आता हे जे साटे आहेत ना, हे एकदम सुकलेले आहेत. त्याच्यामुळे आपण हे जरी पॅकिंग करून फ्रीजमध्ये जरी ठेवले तरी हे चांगले राहतात. काही म्हणजे काही होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही खाणार वगैरे असाल लगेच जरी बाहेर वगैरे ठेवलेत तरी काही हरकत नाही. तर हे बघा एकदम मस्त सुकलेले आहेत. हे बघा छानपैकी. तर ते एकदम सुकलेत ना, तर हे बघा आता एकदम अशा रेषा जातात त्यांना. तर आता हे जे सुकलेले जे साटे आहेत ना, जरी तुम्ही एखादा तुकडा जरी तोंडात टाकलात ना, तरी लगेच एवढा भारी चव लागेल ना तुम्हाला, खूप भारी लागेल. कारण की हे सुकलेले आहे. जी काही चव आहे ती आतमध्ये मुरलेली आहे. त्याच्यामुळे ना ह्याची जी टेस्ट आहे ती खूप भारी लागेल. आणि कलमी आंब्याचे साटे आहेत ना, महाग पण खूप मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची जी टेस्ट असते ती खूप भारी लागते. आता ह्यांच्या वड्या पण केल्या जातात. आंब्यांच्या वड्या वगैरे तुम्ही बघितल्या असेल त्या पण केल्या जातात. तर असे आपले जे साटे आहे जे आपण घातलेले आहेत ते एकदम रेडी आहेत. आणि आता आपण हे कसे ठेवणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगते. आता मी ना हे फ्रीजमध्येच ठेवणार आहे पॅकिंग करून. ह्यांना काही म्हणजे काही होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाहेर ठेवणार असाल तुम्ही ठेवू शकता, पण लगेच खायचे कारण की खराब होण्याची शक्यता वगैरे जास्ती असते त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे आपले जे साटे आहेत ते एकदम तयार आहेत. बघा दिसायला बघा किती छान दिसतात आणि एकदम कडक झालेत त्याच्यामुळे अजूनच भारी दिसतात. तर असे आम्ही लहानपणी पण करायचो आणि मग शाळेत वगैरे घेऊन जायचो. ती पण एक मजा वेगळीच होती. तर अशा पद्धतीने आपले मस्तपैकी साटे तयार झालेले आहेत. तुम्हाला अजिबात कुठलाच साठा असा ओलसर बघायला मिळणार नाही. सगळे छानपैकी सुकलेले आहेत. तर हे जे साटे आहेत ना खायला खूप मजा येते, मस्त लागतात. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. हां, आणि हे बघा इकडे मी तुम्हाला आंबे दाखवते जी आपण आधी घातलेली होती. तर त्याच्यामध्ये आता एवढेच आंबे राहिलेले आहेत. आणि मोस्टली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे आंबे कुजतात ना ते असे ना देठाच्या वरती कुजतात. म्हणजे हा जो देठ आहे ना इथून सुरुवात होते आंब्याला, ते मग खाली खाली सगळं खराब होत जातं. तर यंदा आंबे खूप म्हणजे खूप आपले खराब झालेले आहेत. विकतचे घेतलेले आहेत ते पण ठीक आहेत. आता काय फळ आहे ते खराब होणारच. पण त्याची जी खराब होण्याची जी प्रक्रिया आहे ना ती खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे कळतच नाही. गरमीमुळे पण होत असतील कदाचित. पण ठीक आहे. तर हे आपले आंबे, हा बघा केवढा आंबा आहे. खूप मोठा आंबा आहे. हा आपल्या झाडावरचा आहे. हा पण झाडावरचा आहे. हे पण सगळे झाडावरचेच आहेत आंबे. हा आपल्या इकडे हापूस आहे. हा बघा मस्तपैकी. हा आता पिकेल 2-4 दिवसात. तर इकडे आपले साटे आहेत. तर असे आपले जे साटे आहेत ते एकदम सुकून रेडी आहेत. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हीसुद्धा जर कोकणात आला असाल तर नक्की इथे आमच्या कोकणामध्ये असे आंबापोळी वगैरे विकतसुद्धा मिळते. रत्नागिरी साईडला जरी तुम्ही गेलात तरी तिकडे तुम्हाला बघायला मिळेल विकत. ऑनलाईन जरी तुम्ही घेतलं तरी काही हरकत नाही. तो छानपैकी आणि जास्तीत जास्त कोकणामध्येच हे आंबापोळी तयार होते. कोकणामध्ये कोकणी प्रोडक्ट खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्याच्यामध्ये याचा पण समावेश खूप आहे. साटे पण केले जातात. तर अशा पद्धतीने आपले साटेसुद्धा रेडी झालेले आहेत. तर तुम्ही तिथूनसुद्धा परचेस करू शकता. तर असे आहेत आपले साटे तयार. तर चला बाय बाय.